रात्री गेलतो महाप्रसादाला जेवायला. भावांनो, आपल्याला कुणी बोलवलं तर आपण आवर्जून जातो. उगाच नाटकं करून दुसऱ्याचा अपमान करायला आपल्याला आवडतच नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. सकाळी ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत ओट्स खाऊन आपलं प्री वर्कआउट मील पूर्ण केलं. त्यानंतर गाडी काढून निघालो जिमला. गेल्या गेल्या बजरंगबलीचे दर्शन घेऊन वॉर्मअप सुरू केला. पहिल्यांदा मारले आपण जोरचे 2 सेट, त्यानंतर घेतले पुशअपचे 2 सेट आणि आज केला आपण सुरुवातीला चेस्ट वर्कआउट, त्यानंतर केला ट्रायसेप्स वर्कआउट, नंतर केले 30 मिनिटं कार्डिओ आणि शेवटी केले 20 मिनिटं इनक्लाइन वॉकिंग. मग वर्कआउट संपून निघालो घरी पोचल्यावर घेतला प्रोटीन शेक. मग आपलं आवरून निघालो शॉपवर बसल्यावर शटर ओपन केलं आणि काउंटरवर सेटअप लावून घेतला. आणि कालच्या वाऱ्यामुळे खूप कचरा झाला होता. मग पहिल्यांदा तो सगळा साफ केला, नंतर काउंटर वगैरे पुसून घेतला आणि सगळ्या मशीन्स क्लीन केल्या. मग शॉप मधली साफसफाई करून देवपूजा केली आणि केला थोडा नाश्ता. थोड्या वेळाने निघालो अंडे आणायला. मग अंडे घेऊन ती घरी दिली आणि निघालो शॉपवर यायला. भाऊंनो, तुमचं जर कोणावर प्रेम असेल ना तर त्या माणसाला सांगा रे. उगाच असं दुसऱ्याच्या गाडीवर लिहून काय होणार आहे. उगाच त्याच्या बायकोनं बघितलं तर त्याला चोपायची. त्यानंतर आलो शॉपवर तर आपला मोठा भाऊ आला होता केक घेऊन. भाऊ आपल्यासाठी पुण्यावर आलता. भाऊंनो, असं प्रेम कमवायला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्यासारखं वाघच काळीच लागते. उगाच शेळ्या मेंढ्यांचं काम नाही. मग थोड्या वेळाने आली कोल्ड कॉफीची ऑर्डर, लगेच बनवून दिली कस्टमरला. त्यानंतर आपले भाऊ आले होते आपल्याला घ्यायला. मग त्यांच्यासोबत निघालो बाहेर, कारण आज जायचं होतं आपल्याला आपल्या मित्राच्या घरी जेवायला, कारण त्यांच्या गावची आज जत्रा होती. जाता आता गाडीत पेट्रोल टाकलं आणि थोड्या वेळाने पोहोचलो मित्राच्या गावात. आणि हा समोर दिसतो ना भाऊंनो, तो मेरलिंगचा डोंगर आहे. आपण कॉलेजला होतो तेव्हा ह्या स्पॉटची खूप हवा होती. मग थोड्या वेळाने बसलो सगळी जेवायला आणि कशी भाऊंनो ढवारा थाळी, आणि ते पण आपल्या मित्राच्या कृपेने 0 रुपयात. मग जेवण करून निघालो घरी यायला. थोड्या वेळाने नाक्यावरून बारीक शेटच्या दुकानावर थोडं ताक पिलं आणि आलो शॉपवर. त्यानंतर आली मोमोजची ऑर्डर आणि तेल खूप गरम होतं त्यामुळे जोरात भाजलं भावांनो हाताला. मग नेहमीप्रमाणे 5 वाजता बनवली आपली ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.